हाय हॅलो नमस्कार. तर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपाली लाईफस्टाईल. तर आपण आज वाय टी स्टुडिओबद्दल बोलणार आहोत की वाय टी स्टुडिओ ॲप सारखं जर आपण ओपन केलं तर आपलं चॅनल ग्रो होत नाही किंवा आपल्या चॅनलला व्ह्यूज येत नाही किंवा आपलं चॅनल डेड होतं. अशा प्रकारे ह्या गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत, या टॉपिकवर आज आपण बोलणार आहोत. कारण आपण यूट्यूब जेव्हा ओपन करतो तेव्हा भरपूर असे थंबनेल आपल्या डोळ्यासमोर येतात किंवा यूट्यूब जेव्हा आपण खोललं तेव्हा भरपूर थंबनेल असे समोर असतात की वाय टी स्टुडिओ सारखं ओपन करू नका, की वाय टी स्टुडिओ सारखं ओपन केलं तर मग आपलं चॅनल ग्रो नाही होत किंवा आपलं चॅनल डेड होतं. अशा प्रकारचे आपल्याला थंबनेल दिसत असतात. ह्याने काय होतं की नवीन जे यूट्यूबर असतात ते घाबरून जातात की आपण जर वाय टी स्टुडिओ खोललं तर आपलं चॅनल ग्रो नाही होणार, मग ते वाय टी स्टुडिओ खोलतच नाही. तर मग आपण म्हटलं की चला आपणच डिटेल व्हिडिओ बनवू, म्हणजे आपल्याला पण कळेल आणि तुम्हालाही कळेल की वाय टी स्टुडिओ ओपन करायचं की नाही. तर पहिले आपण वाय टी स्टुडिओबद्दल बघू की वाय टी स्टुडिओ असतं काय. आणि जे नवीन यूट्यूबर्स आहे, ज्यांनी आत्ताच चॅनल आपलं उघडलेलं आहे, त्यांना वाय टी स्टुडिओबद्दल माहिती नसेल तर त्याच्यासाठी आपण पहिले वाय टी स्टुडिओबद्दल माहिती घेऊन घेऊया. तर आपण यूट्यूबच्या थ्रू आपलं यूट्यूब चॅनल पण ओपन करतो, यूट्यूबच्या थ्रू आपण व्हिडिओ पण अपलोड करतो. पण आपलं जे चॅनल आहे त्याच्यातले व्हिडिओ ऑडियन्स बघत आहेत की नाही, किंवा आपलं चॅनल कसं परफॉर्म करतं आहे, आपले कोणत्या टायमावर ऑडियन्स आपलं चॅनल बघतं आहे जास्त, हे सर्व आपल्याला वाय टी स्टुडिओमधूनच कळतं. चॅनल आपण बनवलं त्यानंतर वाय टी स्टुडिओ एक ॲप्लिकेशन आहे, ते आपल्याला आपल्या फोनमध्ये डाउनलोड करावं लागतं. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपली आय डी ओपन करावी लागते. त्यानंतर आय डी ओपन केल्यावर आपल्याला आपलं चॅनल वाय टी स्टुडिओमध्ये शो व्हायला लागतं. त्यानंतर त्यात आपण व्हिडिओ एडिट करू शकतो, थंबनेल एडिट करू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त आपण व्हिडिओ डिलीटही करू शकतो, आपलं चॅनलचं परफॉर्मन्स पण बघू शकतो. तर हे सर्व आपल्याला वाय टी स्टुडिओतून बघायला मिळतं. तर आपल्या चॅनलला किती व्ह्यूज आलेले आहे, आपल्या व्हिडिओंना किती व्ह्यूज आलेले आहे, आपलं चॅनल ग्रो होत आहे की नाही, आपल्या चॅनलला कोणतं कॉपीराईट आलेलं आहे का, आलेलं आहे तर ते कुठून आलेलं आहे, ते आलेलं आहे का ते नाही आलेलं आहे, हे सर्व काही आपल्याला वाय टी स्टुडिओमध्ये बघायला मिळतं. आणि ज्यांचं चॅनल चांगलं ग्रो होतं, मोनोटाईज होत आहे किंवा व्ह्यूज चांगले येत आहे किंवा इन्कम यायला लागली आहे, अशा यूट्यूबरसाठी पण आपण हेही आपल्या वाय टी स्टुडिओमध्ये बघू शकतो. याच्यासाठी आपल्याला वाय टी स्टुडिओ लागतं. आपल्याला किती इन्कम येत आहे, किती डॉलर्स आपले तयार झालेले आहे, किती इन्कम तयार झालेली आहे, हे सर्व वाय टी स्टुडिओमधून आपल्याला बघायला मिळतं. तर यूट्यूबने आपल्यासाठी एवढं म्हणजे मोठं ॲप्लिकेशन बनवलं आहे की ज्याच्यात आपल्याला एवढी माहिती मिळते आणि म्हणजे एवढं ते इम्पॉर्टंट आहे यूट्यूबसाठी, आपल्यासाठी. आणि अशा ॲप्लिकेशनला सारखं ओपन केल्यावर म्हणजे चॅनल डेड होईल असं काहीच नाही आहे. तर ते जे यूट्यूबवर जे व्हिडिओ येत आहेत तर त्या सर्व अफवा आहेत, तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. नवीन यूट्यूबर्स त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि म्हणजे जेवढं होईल तेवढं त्या अफवांपासून दुर्लक्ष करा आणि आपल्या करिअरकडे फोकस करा. आपले यूट्यूबचे व्हिडिओ टाका. म्हणजे फक्त एवढंच की जे स्टुडंट आहेत ते ॲज करिअर यूट्यूबला बघू नका. कारण म्हणजे कसं असतं ना, यूट्यूब एक ॲप्लिकेशन आहे. आता मागे होतं तर ते टिकटॉक होतं, तर टिकटॉकही आता बॅन झालेलं आहे, तर यूट्यूबचाही भरोसा नाही आहे. तर मग तुम्ही यूट्यूब चालवा, मी नाही असं नाही म्हणत, ठीक आहे ना. तुम्ही शाळा म्हणजे किंवा कॉलेज शिकून जर तुम्ही यूट्यूब वगैरे करत असाल तर गोष्ट वेगळी आहे, पण जर ॲज अ करिअर तुम्ही यूट्यूबकडे लक्ष देत असाल तर मग प्लीज ते देऊ नका. तुम्ही तुमच्या करिअरकडे फोकस करा आणि खरंच म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही करिअरकडे लक्ष दिलं तर तुम्ही खूप पुढे जाल. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोचत जातील. आणि अजून एक की हा व्हिडिओ नवीन यूट्यूबर्सना नक्की शेअर करा, म्हणजे ह्या अफवांपासून ते दुर्लक्ष करू शकतात. चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.